रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री पंकज साळुंखे यांची पत्रकार परिषद संपन्न। शांताराम बेहेरेंचा वेतन थांबवा अन्यथा आंदोलन, पत्रकार परिषदेतून इशारा। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठा आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री पंकज साळुंखे हे शांताराम बेहेरे व वैशाली बेहेरे त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांची चौकशी करावी यासाठी ते नियमित वेळोवेळी तक्रारी करीत आहेत, आंदोलने केली। आज देखील या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली। तर शांताराम बेहेरे व वैशाली बेहेरे यांचे वेतन अदा करावे अशी मागणी या ठिकाणी पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी केली असून याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी या पत्रकार परिषदेतून पंकज साळुंखे यांनी केली आहे। केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत सन 2009च्या अगोदरचे असलेले धुळे जिल्ह्यातील शांताराम गोटू बेहेरे व वैशाली शांताराम बेहेरे यांच्याकडून आजपर्यंत सर्व वेतन व वेतनेतर लाभ तात्काळ वसूल करण्यात यावे व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केंद्र व राज्य शासनाला 14 पत्रातून पंकज साळुंखे यांनी केली होती। विशेष शिक्षकांच्या युनिटवरील नियुक्तीबाबत अनेक त्रुटी आढळून आलेल्या होत्या। त्या संदर्भात गोटू बेहेरे यांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली व त्यांना या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला। त्यांना जेलीत देखील जावं लागले, परंतु तरी देखील शांताराम बेहेरे याच्यावर अशा कोणत्या नेत्याचा हात आहे जो एवढे असून देखील त्याचा वेतन अदा करण्यासाठी संचालकांमार्फत वेतन अदा करण्यासाठी भाग पाडित आहेत असा सवाल देखील पंकज साळुंखे यांनी केला। तर लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस उप अधीक्षक यांनी उपसंचालक शिक्षण विभाग यांना सदर वेतन अदा करावे या आशयाचे पत्र पाठवले असून त्यांचा काही एक संबंध नसताना पोलीस उप अधीक्षक हे यात सहभाग का घेत आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। तर यांचं साठलोट तर नाही ना असा सवाल देखील उपस्थित केला आहे। तर याबाबत शिक्षण अधिकारी यांना उपसंचालक यांचा शांताराम बेहेरे यांना वेतन अदा करण्याचे आदेश पारित झाले असून शिक्षण अधिकारी यांनी तो आदेश पारित करू नये असं देखील या पत्रकार परिषदेतून पंकज साळुंखे यांनी सांगितले। तर वेतन अदा केल्यास आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील या पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे। या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय महामंत्री पंकज साळुंखे, लोक जनशक्ती पार्टीच्या महिला अध्यक्षा शोभाताई चव्हाण, शहराध्यक्ष कुंदन खरात आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांना माहिती आहे की 2012 पासून केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेले जे काही विशेष शिक्षक आहेत त्या विशेष शिक्षकांच्या वतीने जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची पायामुळे बंदण्यासाठी माननीय आमदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय। आमच्या उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी लोंढे त्यांच्याशी सुद्धा माझ्या या संदर्भात बोलणं झालं आजच्या पत्रकार परिषदेच्या संदर्भात। त्यांनी मला तशा आदेश दिले। तर विषय आता असा आहे की शांताराम गोटू बेहेरे आपल्या सर्वांना जिल्ह्याला नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्याला परिचित असलेला व्यक्तिमत्व आहे। शांताराम गोटू बेहेरे माझा काही दुश्मन नाही, मी काय त्याचा दुश्मन नाही, माझा काही राजकीय संबंध नाही, परंतु या योजनेतला मुख्य सूत्रधार तो आहे, त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र राज्य बनला आहे या योजनेमध्ये। या संदर्भामध्ये मी मागे तक्रार केली होती 2017 साली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक महाराज नाशिक रामचंद्र जाधव साहेबांनी निकाल दिला होता व हे दोषी आहेत, संबंधितांवरती गुन्हे दाखल करावे बोगस शिक्षकांवर आणि त्यांचा मोर्चा म्हणून शांताराम गोटू बेहेरे याला सुद्धा अटक करण्यात यावी, याच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। तर ते सगळं झाल्यानंतर ती ऑर्डर दिल्यानंतर यांनी मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली। औरंगाबाद खंडपीठातून त्यांच्या विरोधात निकाल लागला साधारणतः 2020-21 साली।
तो निकाल लागल्यानंतर तरी मी शांत बसलो 4 महिन्यापर्यंत की शालेय शिक्षण विभागातले कर्मचारी जे आहेत, अधिकारी जे आहेत, तत्कालीन शिक्षणाधिकारी मोहन देशले हे याच्यावरती कारवाई करतील, परंतु ते काही तसं होताना दिसलं नाही. तब्बल 4 महिन्यानंतर मग मी आपल्या धुळे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आणि पाटील साहेब होते त्या कालखंडामध्ये, त्या पाटील साहेबांची भेट घेतली आणि त्यांना वस्तुनिष्ठ सगळी सांगितली. औरंगाबाद हायकोर्टाचा निकाल दाखवला आणि त्यांनी ताबडतोब लगेच ऍक्शन घेऊन त्या संबंधित 7ही शिक्षक विशेष शिक्षकांवर गुन्हे दाखल केले आणि शांताराम गोटुबे यावर देखील गुन्हा दाखल केला आणि त्यांना तुरुंगात टाकलं. 22 दिवस हा शांताराम गोटुबे तुरुंगात होता. त्याच्यावर आतापर्यंत 406, 409, 420, 465, 468, 471, 120 34 ऑब्लिक अशा प्रकारचे मोठे गुन्हे त्याच्यावर आज रोजी दाखल आहेत. त्या गुन्ह्यामधला आजही ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हा पाठ झाला. या पाठ नंतर यांच्या संदर्भातही मला सक्षम पुरावे मला मिळाले. शांताराम गोटुबे आणि शांताराम गोटुबे आणि त्यांच्या धर्मपत्नी या वैशाली शांताराम बेहरे यांच्या संदर्भात देखील मला पुरावे मिळाले. मी विचार केला की म्हटलं शांताराम गोटुबे आणि वैशाली शांताराम बेहरे हे महानगरपालिकेत काम करतात, पगार घेतात जिल्हा परिषदेकडून. नेमका हा चक्कर काय आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण की तुम्ही जर महानगरपालिकेतून काम करतात तर मग तुम्ही महानगरपालिकेच्या हेडमधूनच तुम्ही पैसे घेतले पाहिजे दर महिन्याचा पगार तुमचा. जर तुम्ही जिल्हा परिषद मध्ये काम करत आहात तर जिल्हा परिषदच्या हेडमधूनच तुम्ही पैसे घेतले पाहिजेत. परंतु हे महोदय आणि त्यांच्या पत्नी महाराष्ट्र राज्यात एकमेव असे आहेत 2 जण हे महानगरपालिकेत काम करतायत आणि पगार घेत आहेत जिल्हा परिषदेकडून. या संदर्भात मला इतर त्यांचे जे काही सगळे त्यांनी पुरावे जोडलेले आहेत, त्यांचे कागदपत्र, त्यांचं स्पेशल बीएड, त्याच्याकरता लागणारा आरसीआय नोंदणी, त्या आरसीआय नोंदणीचं दर 5 वर्षांनी रिन्युएशन पाहिजे, त्याच्याकरता ज्या काही वेगवेगळे पॉइंट्स साठी काही ट्रेनिंग अटेंड केले जातात, मॅनेज केले जातात, ते ट्रेनिंग झाले पाहिजे. परंतु यांनी आजपर्यंत काही काम केलं नाही वेळोवेळी आणि शासनाला दादांतपणे खोटे दस्तावेज सादर करून हे दोघी पती पत्नी नोकरी करत शासनाकडून दर महिन्याला पैसा जमा करत होते. तर मी त्या संदर्भात लेखी तक्रार केली शिक्षण उपसंचालक महाराजांकडे. लेखी तक्रार केल्यानंतर त्यांच्या शिक्षण उपसंचालक महाराजांनी त्यांना दस्तावेज सांगितले की तुम्ही आम्हाला या डॉक्युमेंट्सची यादी आहे, या डॉक्युमेंट्सचे खरे डॉक्युमेंट्स घेऊन या. तब्बल 4 सुनावण्या झाल्यात. 4 सुनावण्यानंतर ते प्रकरण पेंडिंग पडलं. कारण या शांताराम गोटुबे यांनी मध्यंतरी काय केलं हा प्रकार सगळ्यांनाच माहिती. त्या संदर्भात मी इथे पत्रकार परिषद घेतली देखील होती की तत्कालीन वेतन पदक अधीक्षक मीनाक्षी गिरी यांना या शांताराम गोटुबे याने पैसे देण्याच्या लाचेच्या प्रकरणात त्यांना त्या प्रकरणामध्ये हे तक्रारदार स्वतः होते. त्याच्यानंतर मग माझं जी भूमिका होती की तक्रारदार जो आहे त्याच्यावर दाखल करायचा आहे. तो पार्ट आता नंतरचा आहे. आता तो मुख्य जो पार्ट आहे शासकीय चौकशी सुरू आहे. त्यांच्या पत्नीची शासकीय चौकशी सुरू आहे, ती पूर्ण झालेली नाही. या शांताराम गोटुबे यांची न्यायालयीन प्रोसेस सुरू आहे, त्याची सुद्धा चौकशी सुरू आहे. मी आपल्याला ज्या प्रेस नोट दिलेल्या आहेत त्या प्रेस नोटच्या सगळ्यात शेवटचे जर पानं आपण बघितले त्याच्यामध्ये पुढची तारीखची 28/2/2025 दिलेली आहे धुळे कोर्टाने. शांताराम गोटुबे 1 नंबरचं पिटिशनचं नाव आहे, त्याच्यामध्ये जे खालचे विशेष शिक्षक आहेत ते सगळे बनावटी आहेत. त्याच्यानंतर मग यांनी काय केलं, अँटी करप्शन जे आहे आपल्या इथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे या युनिटने आता हे युनिट तुम्ही मीनाक्षी गिरी यांच्यावरती कारवाई केली. ते पिंपळनेरला मध्यंतरी ते सुनावणे होते शालेय शिक्षण विभागात, 1 महिन्यात दुसरी कारवाई झाली. आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने या अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या संदर्भात त्यांनी योग्य तो निर्णय घेतला, योग्य ते पाऊल उचलून त्यांना अटक केली, त्यांना दाखवलं सर्वांसमोर. परंतु ज्या त्या विभागाचा शासकीय विभागाचा पार्ट हा ज्याचा त्याचा डिवाइड केलेला आहे. एसीबी वाले शालेय शिक्षण विभागात एंटर करू शकत नाहीत आणि शालेय शिक्षणवाले यांच्याकडे दखल अंदाजी करू शकत नाहीत. तर मग
आजपर्यंत इतक्या साऱ्या यांनी कारवाया केल्या अँटी करप्शन ब्युरोने, धुळे विभागाने, तर या प्रत्येक कारवाईमध्ये यांनी आजपर्यंत जो तक्रारदार आहे त्या तक्रारदाराच्या किती तक्रारदारांचे देयके यांनी आतापर्यंत देयक देण्यासंदर्भात ज्या त्या डिपार्टमेंटला यांनी पत्र पाठवले की तुम्ही यांचे वेतन तात्काळ अदा करावे आणि तसा अहवाल हा आमच्या कार्यालयात सादर करावा, हे असे यांनी शांताराम गोटुबेरेच्या प्रकरणामध्ये शिक्षण उपसंचालक जे आहेत नाशिकचे यांना पत्र दिले, पत्र दिले, परंतु शिक्षण उपसंचालक महाराजांना बोलावून घेतले आणि तो वर्ग 1 चा अधिकारी माणूस आणि त्यांच्यावर सुद्धा जबरदस्ती की तुम्ही सहकार्य करा, तुम्ही सहकार्य का करत नाही? पंकज साळुंखे तक्रारदार कोण? पंकज साळुंखे थर्ड पार्टी. पण त्या पोलीस प्रशासनातले आपले जे कोण लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातले जे पोलीस अधीक्षक उपाधीक्षक आहेत या अधिकाऱ्यांना मी जबाबदारीने सांगू इच्छितो की या 2012 पासून तर आजपर्यंत या चौकशा सुरू आहेत. या चौकशी समितींमध्ये बऱ्याच चौकशी समितीच नाही म्हणणार तर मी सगळ्या चौकशी समितींमध्ये मी केंद्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून आज रोजी काम करतोय. विथ एसआयटी चौकशी सुद्धा ज्या सुरू आहेत त्या एसआयटी चौकशीमध्ये सुद्धा मी काम करतोय. त्याचा पुरावा देखील मी तुम्हाला जे आता प्रश्न दिलेले त्याच्यामध्ये तुम्हाला मी त्याचा पुरावा सुद्धा जोडलेला आहे. 2018 एक पत्र आहे 9 जानेवारी 2018 एसआयटीचं आहे. याच्यानंतर ज्या बाकीच्या चौकशा कमिटी आल्या आहेत त्याही तुम्ही तुमच्या स्तरावर तपासू शकतात. तशा वेळोवेळी बातम्या देखील वर्तमानपत्रात आलेल्या आहेत. तर माझा प्रश्न एवढाच की या पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांचा नेमका एवढा पर्सनल इंटरेस्ट का शांताराम गोटुबेरेच्या प्रकरणात? यांनी 5/11/2024 ला पत्र दिलं आणि ते पत्र यांना शिक्षण उपसंचालक महाराज नाशिक यांना दिलं आणि शिक्षण उपसंचालकांचे पत्र दिनांक 7/11/2024 म्हणजे 5/11 ला यांनी पत्र दिलं आणि तिसऱ्या दिवशी 7/11/2024 ला शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिलं, वेतन पदक अधीक्षकांना पत्र दिलं. आता पत्र दिलं तर त्याच्यामध्ये काय म्हटलं, उपरोक्त संदर्भ विषयांमुळे श्री शांताराम गोटुबेरे आपल्याकडे सुद्धा आपण बघू शकतो ते पत्र दिलेले फेसबुक सोबत वैशाली शांता बेहरे विशेष शिक्षक महानगरपालिका हायस्कूल धुळे यांचे थकीत वेतन कालावधी एप्रिल 2022 ते ऑक्टोबर 2023 व 7व्या वेतन आयोगाचा 3रा व 4थे हप्ते यांचे रोखून ठेवण्यात आलेली रक्कम मान्य शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मंजूर केल्याप्रमाणे आपल्या कार्यालयाकडे सदरची रक्कम जमा असल्याने त्याबाबत आपणास कळवण्यात येते की आपण आहरण व संवितरण अधिकारी असल्याने नियमानुसार कारवाई करून अहवाल या कार्यालयास व पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग धुळे यांना सादर करावा. तो अधिकार काय यांना सादर करावा, काय यांचा संबंध काय? चर्चा केली, म्हटलं साहेब असा प्रकार आहे. मला कलेक्टर महोदय देखील बोलले की मैदानाला काहीच राईट नाही. म्हटलं हे बघा कागदावर आहे. सीओना मी भेटलो, सीओना तर मी हे प्रकरण तब्बल मला सीओने 45 मिनिटं वेळ दिला आणि 45 मिनिटं वेळ दिल्यानंतर मला सीओने देखील माझ्यासमोर जे शिक्षणाधिकारी आहेत कर्तव्यदक्ष मनीष पवार त्यांना देखील फोन लावला आणि त्यांना सुद्धा वेतन थांबवण्याचे आदेश दिले. परंतु आम्हालाही एवढे शालेय शिक्षण विभागावर विश्वास नाही. आमची भूमिका एकच की जर यांना यांचे कुठल्याही प्रकारचे पैसे यांच्या खात्यावर जमा केले शांताराम गोटुबेरे व शांताराम बेहरे तर आम्हाला नाईलाजास्तव बेमुदत आमरण उपोषण करावं लागेल. आणि या बेमुदत उपोषण आमरण जे आमचं उपोषण आहे ते ज्यावेळेस सुरू असेल त्यावेळेस काही अनुचित प्रकार जर काही घडला तर त्यास पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे, शालेय शिक्षण उपसंचालक नाशिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक, वेतन पदक अधीक्षक धुळे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व समस्त शालेय शिक्षण विभाग हे जबाबदार राहील. त्या कालखंडामध्ये 595 विशेष शिक्षक जे आहेत तर 595 विशेष शिक्षकांचं समायोजन जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आलं आणि जी बंद पडलेली योजना होती अपंग एकात्म शिक्षण योजना
तर या बंद पडलेल्या योजनेच्या अनुषंगाने दुसरी योजना उदयास आली ती म्हणजे अपंग समावेशित शिक्षण योजना. ही अपंग समावेशित शिक्षण योजना जी चालू झाली, खरा मेन कारभार या योजनेपासून सुरुवात झाला आणि त्याला पूर्ण कीड लावणारा व्यक्तिमत्व म्हणजे शांताराम गोटू बेहेरे. ज्याला काही नाव ऐकतो, जे काही धुळे जिल्ह्यातले बाकीचे कोण नगरसेवक, कोणी मंत्री, कोणी याचा जवळचा, कोण त्याचा जवळचा, कोणी भावी आमदार, कोणी भावी जिल्हा परिषद सदस्य, हे जे काही सांगतात काय बोलतात हे आताचे अंडे मिळले छोटे छोटे, पण यांचा मेन बाप म्हणजे शांताराम गोटू बेहेरे. किती कर्मचारी भरले असतील आणि किती पैशांचा फ्रॉड असेल? आतापर्यंत एकावर आपण जितके विचार करणार नाही तितके शून्य. आपण तरी पण कारण विद्यार्थ्यांकरता जे अपंग युनिटमध्ये जे शिकणारे विद्यार्थ्यांकरता ज्या ग्रँट, ज्या शिष्यवृत्त्या येतात त्या देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्यांचा सुद्धा लाभ मिळत नाही. मी मगाशी बोललो, मान्य आमदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लवकरच मुख्यमंत्री साहेबांना भेटून, देवेंद्र फडणवीस यांना भेटून यांच्यावरच सीबीआय चौकशीची मागणी करणार आहोत. यांच्या पदाचा आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो. आता मी तुम्हाला सांगतो, मी काही दिवसांपूर्वी त्यांना भेटायला गेलो असता, तिथले जे पोलीस उपअधीक्षक आहेत सचिन साळुंके यांनी मला तुमचा काय संबंध म्हणे याच्यामध्ये, म्हणे तुम्ही थर्ड पर्सन, आमच्या चौकशीमध्ये तुमचा काय संबंध बोलण्याचा. म्हटलं साहेब, मी हुमडपुरी करायला आलेलो नाही, मी शांत लोकांनी शांतपणे बोलणारा व्यक्ती आहे. मला शांतपणे तुम्ही जे सांगणार, तुम्ही जे मला कॉपरेट करणार, मी त्यावर तुम्हाला कॉपरेट करेल. म्हटलं तुमचा नेमका संबंध काय, तुमच्या डिपार्टमेंट मधला कोणी अधिकारी का, म्हटलं त्याचं नाव तांत्रिक आहे असं देखील वापरत आलेलं आहे. ते म्हणजे तुम्ही काही बोलू शकता, तुम्ही सांगू शकता. पोलीस पत्र जे आहे ते मी त्यांना आरटीआयला माहिती मागितलेली आहे, पण मला ज्यावेळेस समजलं की पोलीस मी शिक्षण संचालकांचं पत्र जोडलं बघा, त्याच्यात संदर्भ दिलेला आहे त्यांनी. जे शिक्षण संचालकांचं पत्र आहे, आपलं जे पत्र आहे ना साहेब, याच्यात तुम्हाला मी संदर्भ जो आहे या संदर्भामध्येच त्यांनी पत्र दिलेलं नाही. कोटी रुपये वसूल करायचे पहिले देश आहेत, कोर्टाचे आदेश आहेत ते. मी त्या संदर्भात पत्रकार परिषद केलाय. नाही, हा लाच लुचपत मध्ये हा अधिक नातेवाईक कोण आहे नेमका? आता हा आपला मी जी इथे सीबीआय चौकशी मागणी केलेली आहे, नेमका कोण कमाईने काय आर्थिक मदत केलेलं आहे का? तुम्ही म्हटले जवळचा नातेवाईक आहे. आम्ही हे चौकशीने ऐकून घ्यावं. केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या समस्त विशेष शिक्षकांबाबत मी गेल्या 2012 पासून केंद्रीय मंत्री आमदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. तर आजपर्यंत या प्रकरणामध्ये इतका सारा भ्रष्टाचार या महाराष्ट्र राज्यात आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर या भ्रष्टाचाराची मेन जी नसदोरी आहे ही आपल्या धुळे जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर पसरलेली आहे. तर याच्यामध्ये या योजनेचा मुख्य सूत्रधार जो आहे शांताराम गोटू बेहेरे, तर यावर मागे मी ज्यावेळेस तक्रार केलेली होती शिक्षण उपसंचालकांकडे, त्यावेळेस सदोष आढळला होता आणि त्यांनी त्यांच्या ऑर्डरला, शिक्षण उपसंचालकांच्या ऑर्डरला यांनी मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात स्थगितीसाठी यांनी प्रयत्न केले होते. परंतु मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने देखील यांना दोषीच ठरवत ती ऑर्डर यांना कंपल्सरी करत यांना अटक करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले होते माननीय उच्च न्यायालयाने. त्या पद्धतीने हा 22 दिवस तुरुंगात होता. त्यानंतर हा 22 दिवस तुरुंगात होता तर होता, मग मला नंतर याच्या संदर्भात देखील शांताराम गोटू बेहेरे व त्याची पत्नी वैशाली शांताराम बेहेरे यांच्या संदर्भात मला माहिती मिळाली. त्या माहितीच्या जोरावर मी तक्रार केली. तक्रार केल्यानंतर 4 सुनावण्या झाल्यात. 4 सुनावण्यांनंतर या शांताराम गोटू बेहेरेने याच्या लक्षात आलं की आपले वेतन जे आहे ते वेतन मिळत नाही आहे. त्यामुळे याने मीनाक्षीगिरी या बाईंना अडकवलं, वेतनपद अधीक्षक ज्या होत्या त्या. तर त्याच्यात अडकवल्यानंतर ते प्रकरण सगळं ढवळढवळ झाल्यानंतर मग
यांना अँटी करप्शन ब्युरोने यांच्यात नेमकी काय सुलह झाली, काय यांचं बोलणं झालं, काय यांचं आर्थिक सेटलमेंट झाली, हा मोठा पडलेला प्रश्न रिपब्लिकन पक्षाला पडलेला आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय की अँटी करप्शन ब्युरो जे आहे, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, याचे पोलीस उपअधीक्षक जे आहेत यांनी दिनांक 5/11/2024 एक पत्र शिक्षण उपसंचालक महाराजांना दिलं. हे पत्र येते. या पत्रामध्ये शिक्षण उपसंचालक महाराजांनी क्लिअर संदर्भ दिलेला आहे की पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांच्याकडील पत्र, आणि त्या पत्रात लिहिलेलं आहे की तुम्ही बेर यांचे वेतन तात्काळ अदा करा, आणि ते वेतन अदा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांना केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करा. आता अँटी करप्शन ब्युरोचा काय संबंध याच्यामध्ये? शालेय शिक्षण विभागात ढवळाढवळ करण्याचा, त्यांचं डिपार्टमेंट वेगळं आहे. या संदर्भात मी कलेक्टर साहेब, CO साहेब यांची भेट घेतली असता तेही हादरलेत, तेही विचार करायला लागलेत. मी त्यांना देखील बोललो की म्हटलं साहेब बघा, त्यांनी देखील पुढचे कारवाईचे आदेश दिलेले आहेत, आणि त्याच पद्धतीने तर लवकरात लवकर माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांना समक्ष आम्ही स्वतः जे मुख्यमंत्री आहेत राज्याचे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या ACB आपल्या अँटी करप्शन ब्युरो जे आहे, जे लाचलुचपत प्रतिबंध विभाग धुळे यांच्यावर CBIची चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत. या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यासोबत आमच्या शोभाताई चव्हाण, कुंदनदादा खरात, आमचे हर्षलदादा पाटील हे सगळे उपस्थित होते.